नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भगर किंवा वरईचा भात बनवणार आहोत, आणखीन उपवासाची आमटी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण गॅस चालू करूयात। हे बघा, मी 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। आता आपण त्याला कट करून घेऊयात। 1 वाटी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे। आता आपण स्वच्छ धुवून घेऊयात। आता आपण तेल टाकून घेऊयात। कट केलेली हिरवी मिरची, तुम्ही जिरे खात असेल तर जिरे पण घालू शकता। चवीनुसार मीठ, पाणी, आता आपण धुवून घेतलेली वरई मिक्स करून घेऊयात। हे बघा, उकळी आलेली आहे। आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवूयात। हा बघा, आपला भगरचा भात रेडी झालेला आहे। आता आपण आमटी बनवून घेऊया। शेंगदाण्याचं कूट, दोन हिरवी मिरची, हे बघा, आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तेल पण गरम झालेलं आहे। तुम्हाला कितपत पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। चवीनुसार मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा बघा, मी 1 बटाटा उकडवून घेतलेला आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण उकळी काढून घेऊयात। हे बघा, आपली आमटी तयार झालेली आहे। हा बघा, आपला वरईचा भात आणखीन आमटी बनवून तयार आहे। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत थँक यू।